आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये दोघांना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। शिवाजीनगर कोर्टाकडून दोघांना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तर राजेंद्र हगवणे याची पत्नी, मुलगा आणि मुलगी या तिघांना 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये दोघांना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पहाटे 4:30 वाजता पोलिसांनी पुण्यामधून अटक केली। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना आता 28 मे पर्यंत पोलीस कोठडी। निश्चितच 28 मे पर्यंत या दोघांनाही पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। आज पहाटेच राजेंद्र हगवणे आणि सुधीर हगवणे या दोघांनाही वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली होती आणि आत्ताच काही वेळापूर्वी शिवाजीनगर सत्र न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे तर 28 तारखेपर्यंत या दोघांनाही पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने यापूर्वीच या वैष्णवी आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती, अर्थात वैष्णवीची सासू, तिची नणंद आणि वैष्णवीचा नवरा या तिघांनाच यापूर्वी अटक करण्यात आली होती। आज या दोघांना असं एकूण 5 आरोपी वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणातील हे सर्व 5ही आरोपी आता पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे। या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि एकूण पुणे पोलिसांनी कोर्टात जी काही बाजू मांडलेली आहे, अर्थातच या दोघांचीही पोलिसांना चौकशी करायची आहे आणि एकूण याआधी पकडलेले जे काही आरोपी आहेत हे राजेंद्र हगवणे यांची पत्नी, त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी, अर्थात एकूण या 5ही आरोपींची समोरासमोर बसून चौकशी करायची आहे। त्यासोबतच आत्महत्येला जबाबदार नेमकं कोण आहे या संदर्भात देखील पुणे पोलिसांना चौकशी करायची आहे। त्यासोबतच जे वैष्णवीचं श्रीधन होतं, अर्थात जे काही दागिने होते ते गहाण ठेवून जे काही आर्थिक व्यवहार करण्यात आलेला आहे त्या आर्थिक व्यवहाराचं नेमकं काय केलं किंवा त्या पैशांचं नेमकं काय केलेलं आहे याची देखील चौकशी करायची आहे। त्यासोबत राजेंद्र हगवणे, सुधीर हगवणे हे दोघेही गेल्या 8 दिवसापासून फरार होते। ते नेमके कुठे होते, या दोघांना नेमका कुणी आश्रय दिला याचा देखील पुणे पोलिसांना तपास करायचा आहे। या राजेंद्र हगवणे आणि सुधीर हगवणे यांनी जे वाहन वापरलं, ज्या वाहनातून ते या ठिकाणाहून फरार झाले होते, त्या वाहनाची देखील पुणे पोलिसांना तपासणी करायची आहे। या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आज पुणे पोलिसांनी कोर्टात या सगळ्या मुद्दे मांडलेले आहेत आणि या संदर्भात माहितीबद्दल तर राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।